नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामधील पाठ क्रमांक 18 अवकाश निरीक्षण व दुर्बीण, घटक आर्यभट्ट दृश्य दुर्बीण नैनिताल, सर्वात आशिया खंडातील मोठी दुर्बीण याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. भारतात 2 मीटर व्यास आरसा असलेल्या काही दुर्बिणी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. भारतातील सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची दुर्बीण आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान नैनिताल ह्या संस्थेत स्थित आहे. ही आशियातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण आहे. खालील चित्रामध्ये आशियातील सर्वात मोठी दुर्बीण आर्यभट्ट पहा. नैनितालमधील म्हणजेच देवस्थळ आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशन सायन्स ARIES येथील 3.6 मीटर व्यासाची ऑप्टिकल दुर्बीण ही आशियातील सर्वात मोठी दुर्बीण मानली जाते. ही दुर्बीण एप्रिल 2016 पासून कार्यरत असून भारताचे एरियस आणि द वायर.in यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेली आहे. या दुर्बिणीचा उपयोग अंतराळातील दुर्मिळ घटनांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो. नैनिताल आर्यभट्ट दृश्य दुर्बीण ARIES ची प्रमुख वैशिष्ट्ये. स्थान नैनितालजवळील देवस्थळ येथे, जिथे आर्यभट्ट प्रेक्षण विज्ञान शोध संस्थान एरिस ही स्वायत्त संस्था आहे. क्षमता 3.6 मीटरचा प्राथमिक आरसा असलेल्या या दुर्बिणीमुळे विश्वातील अत्यंत अंधुक प्रकाशाचे निरीक्षण करणे शक्य होते. उद्देश याचा वापर करून तारे, आकाशगंगा, कृष्णविवर आणि खगोलीय वस्तूंवर संशोधन केले जाते. अद्ययावत तंत्रज्ञान हे रिच्ची चेर्टेन डिझाईनवर आधारित आहे, जे अधिक स्पष्ट दृश्य देते. दुसरी महत्त्वाची दुर्बीण येथे 4 मीटर आकाराची इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप ILMT देखील बसवण्यात आली आहे, जी आशियातील सर्वात मोठी लिक्विड मिरर दुर्बीण आहे. नैनिताल येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बीण आर्यभट्ट या दुर्बिणीविषयीची माहिती आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.